आपण जर मध्ययुगीन भारताचा जर विचार केला, तर त्यामध्ये एक कालखंड आपल्याला दिसून येतो, ते म्हणजे दिल्लीची सुलतानशाही किंवा त्यालाच आपण दिल्लीची सल्तनत असं म्हणत असतो. तर याची पार्श्वभूमी जर बघितली, तर याच्यातली पार्श्वभूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं, की ते म्हणजे मोहम्मद घोरीचं आक्रमण. म्हणजे एक प्रकारे परकीय आक्रमण आणि या आक्रमणाचा परिणाम म्हणजे, की दिल्ली सल्तनतची स्थापना होत असते. तर 1206 मध्ये काय होत असतं, की जो मोहम्मद घोरीनं विजय केलेल्या प्रदेशावर अनेक लोकांची नियुक्ती होत असते. त्यातील एक आहे कुतुबुद्दीन ऐबक. जसा हा मोहम्मद घोरी मारला जात असतो किंवा त्याचा मृत्यू होत असतो, त्याच्या मृत्यूसोबत या कुतुबुद्दीन ऐबकनं स्वतःला स्वातंत्र्य घोषित केलं आणि दिल्ली सल्तनतची सुरुवात केली आणि दिल्लीमध्ये त्यानं पहिला वंश स्थापन केला. त्याचं नाव होतं गुलाम वंश किंवा त्याला म्हणा गुलाम घराणं. आणि 1206 पासून दिल्ली सल्तनत जवळपास 1526 पर्यंत जे आहे दिल्लीत कार्यरत होती. या 1206 पासून तर 1526 या कालखंडामध्ये जे आहे दिल्लीवर एकूण 5 घराणे म्हणा किंवा 5 वंशांनी जे आहे राज्य केलेलं आपल्याला दिसून येत असतं. मग 1526 मध्ये असं काय होत असते, की या दिल्ली सल्तनतचा शेवट होत असतो किंवा अंत होत असतो. तर 1526 मध्ये जे वंश दिल्लीवर काबीज असतो तो होतो लोधी वंश आणि या लोधी वंशाचा सर्वात शेवटचा राजा होता, त्याचं नाव होतं इब्राहिम लोधी. या इब्राहिम लोधी आणि एक परकीय आक्रमणता होता, त्याचं नाव होतं बाबर. या दोघांमध्ये 1526 मध्ये पानिपतचं पहिलं युद्ध होतं आणि या युद्धातनी जे आहे इब्राहिम लोधीचा मृत्यू होतो आणि त्याच्याच मृत्यूसोबत लोधी वंश अर्थातच दिल्लीची सल्तनतशाही जी आहे ती समाप्त होत असते. परिणाम जे आहे तर भारतात जे आहे ते मुघल शासनाला सुरुवात होत असतं. तर अशा प्रकारे हा कालखंड 1206 पासून तर 1526 पर्यंत